वैश्वदेव यज्ञ आपला सुरू आहे. रोज अन्नाचे घास 5 पण 4 नावं आली आहेत त्यांच्यासाठी करत आहोत. आणि आज पंचमहायज्ञचे आपण श्लोकाची उच्चारण करत आहोत. पंचमहायज्ञ भूतयज्ञो मनुष्ययज्ञो पितृयज्ञो देवयज्ञो ब्रह्मयज्ञ इति. देवभूता पितृब्रह्म मनुष्याणाम् अनुक्रमात् महासहस्राणि जानीयात् एवं हि महामखः बलिर्मस्वधो मस्वाध्यायास्तीति सत्क्रिया भूतपितृमरब्रह्मं परब्रह्म मनुष्याणां महामखः अध्यापनं ब्रह्मयज्ञ पितृयज्ञस्तु तर्पणं होमो दैव भोतुर्नृयज्ञो तिथिपूजनम् अध्यापनं ब्रह्मयज्ञ पितृयज्ञस्य तर्पणं होमो दैवबलिर्भूतो नृयज्ञो तिथिपूजनं देवयज्ञो भूतयज्ञ पितृयज्ञस्तथैव च नृयज्ञो ब्रह्मयज्ञश्च पञ्चयज्ञा प्रकीर्तितः पञ्चैतानयो महायज्ञाय हापयति शक्तितः सगृहेऽपि वसन् नित्यं सुनोदोषैर्न लिप्यते पञ्चयज्ञास्तु यो मोहान् करोति गृहाश्रमी तस्य नायं च परोपलोको भवतिर्धर्मतः यत्फलं सोमयागेन प्राप्नोति धनद्विज सम्यक् पंचमहायज्ञे दरिद्रस्तवाप्नुयात् यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुज्यते ते त्वघं पापमहा भुज्यन्ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् अहन्यन्ये त्वेनाकृत भजन्ते स्वयं केवलं लक्ष्मश्नति ते नरा न संशयः. अशा प्रकारे हा यज्ञ आपण केलेला आहे. आणि यज्ञाला आपण उत्तम साजूक तूप, उत्तम तांदूळ हा आपण यज्ञाला वापरला आहे. म्हणजे दिल्ली राईस किंवा आंबेमोहर या 2 तांदळापैकी आमच्या घरी दुसरा तांदूळ खाल्ला जात नाही. आणि त्याप्रमाणे आपण भगवंताला सुद्धा तेच तांदूळ अर्पणचा भात आपण अर्पण करतोय. आणि आलेल्या 4 नावांसाठी आपण हा वैश्वदेव यज्ञ करत आहोत. आपणासाठी सुद्धा वैश्वदेव यज्ञासाठी जोडायचं असेल तर वर्षाचे 6,000 आहे. दरमहा 600 दिले तरी चालतील आणि 1000 6 महिने दिले तरी चालतील. फक्त तुमच्या नावगाव गोत्र उच्चारून आम्हाला तुमच्यासाठी सेवा करायला मिळावी हाच यामागचा हेतू. इदं न मम 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 इदं न मम.